पुणे जिल्ह्यामधील मावळ तालुक्यात घडलेली ही घटना ऐकून काळीज हजरून जातं। एका विवाहित स्त्रीने लग्नबाह्य प्रेमसंबंधात इतकं पुढे जाऊन पाऊल ठेवलं की शेवटी त्याचा शेवट तिच्याच मृत्यूमध्ये आणि तिच्या 2 निरागस मुलांच्या निर्गुण हत्येमध्ये झाला। तिचं लग्न झालं होतं। पतीसह संसार सुरू असतानाच तिला एका परपुरुषाची जवळीक झाली। तिचा एक मुलगा 5 वर्षांचा होता आणि दुसरा फक्त 2च वर्षांचा। तरीही तिचं मन घराबाहेर गेलं। ती गजेंद्र दगड या नावाच्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये पडली। गजेंद्र ही विवाहित होता। त्याला देखील 2 मुले होती। दोघांमधील संबंध इतके जवळचे झाले की त्या स्त्रीला गजेंद्रकडून गरोदर राहावं लागलं। गजेंद्रला जेव्हा कळालं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। हे बाळ आपण ठेवू शकत नाही असं त्यानं तिला समजावलं। संसाराची भीती, समाजाचं भय आणि अपराध यांच्या जंजावत जाळ्यात अडकलेला गजेंद्र तिला गर्भपात करण्यासाठी तयार करतो। त्यासाठी त्याने आपला मित्र रविकांत गायकवाड याची मदत घेतली आणि कळंबोली येथे असलेल्या अमर हॉस्पिटलमध्ये दोघांनी मिळून तिचं बाळ पाडायचं ठरवलं। 6 जुलै रोजी ती प्रियसी घरून निघाली। तिनं आपल्या मुलांना सांगितलं, आज आपण आजीकडे जाणार आहोत। ती दोन्ही चिमुरड्यांना घेऊन आता घराबाहेर पडली आणि थेट गजेंद्रच्या सांगण्यावरून हॉस्पिटलमध्ये देखील पोहोचली। तिथे एक एजंट महिला जी पैशांच्या मोबदल्यात गर्भपाताच्या रुग्णांना मदत करत असे, तिनंही त्यांना मदत केली। सगळं काही ठरल्याप्रमाणे चाललं होतं, पण नियतीने वेगळंच लिहून ठेवलं होतं। 8 जुलै रोजी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या स्त्रीचा तिचा गर्भपात करताना मृत्यू झाला। एकदमच गोंधळ उडाला। गजेंद्र आणि त्याचा मित्र घाबरले। काय करायला आलं होतं आणि काय घडलं त्यांना काही समजेनासं झालं। पोलीस किंवा समाजाला समजलं तर सगळं काही उघड होईल, म्हणून त्यांनी तिचा मृतदेह लपवायचं ठरवलं। त्या रात्री 9 जुलै रोजी मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या अंधारलेल्या प्रवाहात त्यांनी तिचा मृतदेह फेकून दिला। ते दोघं त्या चिमुरड्यांना घेऊन देखील आले होते। आईला पाण्यामध्ये टाकताना बघून ते दोघं रडू लागले। आई आई म्हणत चिमुकल्यांच्या आवाजांनी नदी किनाऱ्यावर हंबरडा माजवला, पण त्या निर्दयी गजेंद्रच्या मनाला अजिबात पाजर फुटला नाही। त्याच्या मनामध्ये एकच भीती होती, ही मुलं पोलिसांना काही सांगतील का? आणि याच भीतीनं तो पूर्णपणे निराश झाला होता। त्या दोन्ही चिमुकल्या जीवांना जेवढं काही त्यांच्या हातांनी आईला पकडून ठेवता आलं तेवढा प्रयत्न त्यांनी केला। त्यांनाही गजेंद्र आणि त्याच्या मित्रानं इंद्राईच्या नदीमध्ये जिवंत फेकून दिलं। त्यानंतर ते दोघं नेहमीसारखं वागत होते। कोणालाही काही समजू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावरती सामान्यतेचा मुखवटा चढवला होता। पण जेव्हा प्रियसी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क तुटला तेव्हा त्यांना संशय आला। तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील देण्यात आली। प्रियसी व तिची 2 मुले हरवली आहेत। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि याच तपासातून एकामागून एक थरकाप उडवणाऱ्या गोष्टी आता उलगडू लागल्या। प्रेयसी आणि गजेंद्र यांच्यामध्ये अनेकदा फोनवरून संपर्क झाल्याचं उघड झालं। तसेच गजेंद्र व त्याचा मित्र रविकांत यांच्यात देखील त्या दिवशी अनेक वेळा फोनवरून संवाद झाला होता। पोलिसांनी आता त्या दोघांची चौकशी केली, पण सुरुवातीला ते उडवाउडवीची उत्तरं देत राहिले। शेवटी पोलिसांनी खाकीचा दाग दाखवल्यावर त्यांनी अखेर कबुली दिली। सर्व खऱ्या घटनांची उकल झाली। गजेंद्र आणि त्याच्या मित्राला तळेगाव पोलिसांनी अटक केली आणि आता पुढील चौकशी देखील सुरू आहे। आता प्रश्न एवढाच आहे की यामध्ये दोष कोणाचा? तिला फसवणारा गजेंद्र दोषी आहेच, पण तिनंही त्या नात्याला संधी दिली। त्या मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? गजेंद्र, ती स्त्री की ती दोघंही? ती मुलं निष्पाप होती। त्यांच्या डोळ्यात दिसणारा भयभीत चेहरा, आईचं नाव घेऊन रडणारे ते आवाज आजही त्या नदीच्या प्रवाहामध्ये घुमत असतील। जर त्या दोघांनी आपल्या वैवाहिक नात्याचं पावित्र्य जपलं असतं तर त्यांच्यावरती ही वेळ आलीच नसती। प्रेम, आकर्षण, फसवणूक हे सर्व कदाचित मानव स्वभावाचे भाग असतील, पण त्याचा शेवट असा नराधमतेमध्ये होतो हेच आपल्याला या घटनेमधून दिसून येतं। शेवटी त्या 2 निरागस जीवांनी काय गुन्हा केला होता? त्या गजेंद्रला आणि त्याच्या साथीदारांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून कोणताही माणूस अशी कृती करताना 100दा विचार करेल। मित्रांनो, लग्न झाल्यावर जर दुसऱ्यांची नातं ठेवायचं असेल तर असं अजिबात करू नये
आणि घरच्यांशी देखील प्रामाणिकपणे बोलावं. फसवणूक अजिबात करू नका. त्यातूनच असा अनर्थ होणार असेल तर कोणाची तरी आपल्याला किंमत मोजावी लागते. बळी जातो तो फक्त निरागस लोकांचा आणि निष्पाप जीवांचा. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका. सोबतच बेल आयकॉनचे बटन